प्रिय मित्रांनो, राम राम. तर मी एक कसं परिस्थितीची एक गोष्ट सांगावं. परिस्थितीची एक गोष्ट आहे. कसं मी सन 1972ला 73ला 10वीला होतो. 10वीला असताना मी उस्माननगरला जातो. उस्माननगरला शाळेत जाताना काय हो, त्या सडकानं बारीक खडे राहावं. तर 9वीपर्यंत आम्ही चप्पल लेवल नाही, बूट लेवल नाही, या आपल्या काय 7वीपर्यंत गावात. पण 8वी 9वी 10वीला ते चप्पल म्हणजे फाटले नाही. मग पुन्हा 10वीला बाबाला म्हणलं मला एक बूट घ्या. तर त्यांनी म्हणले कोणता घ्यायचा. मी म्हणलं मेंढा चाप घ्या. मेंढा चाप हे पाणी वाटर करून बूट निघालते. मग ते 7 रुपयाला होता. मग ते 7 रुपयाचा बूट घ्यायला सोमवारी आमच्या इथला बाजार भरत गेलाय. आणि मी बाबाला 2-3 दिवसांना आधी म्हणलं घेऊच म्हणले बाजारात सोमवार. तर ते 7 रुपयाचा बूट मला त्यावेळेस घेतला होता. आणि मी ते घेतल्याच्या नंतर 10वी परीक्षा दिली, पास झालो. पुन्हा नांदेडला मी होतो. मी काही दिवस ट्युशनला या एक विषय राहिला होता. तर त्यावेळेसही काय खर्च नव्हता. या मी कुंभारवाड्यामध्ये राहत गेलो इथं वजिराबादलाच. तर मी डांगे बळी, देवने एक शिवराम आणि असे 2-3 आम्ही राहत गेल्या. तर आम्हाला 6 रुपये की 7 रुपये किराया होता. बरं ते जाऊ द्या. तर आत्ताचा काळ सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आता मी माझी छोटी बहीण आज सणानिमित्त आम्हाला जेवायला जेवायला वेळेला विषय निघाला. जेवता सगळे मग कोण काय करायला एकूण एकाला कोणीही बोलला जेवण झाल्यावर. मग तेला मी म्हणलो काय करायला इकडा ना म्हणलो सगळ्याचे मोबाईल इथं ठेवा म्हणून ठेवली. त्याच्यानंतर 2 मोबाईल कमी आता 3, एक अखिलेशचा, ओमचा आणि व्यंकटेशचा. हे आता तिघही बाहेर गेले. ते व्यंकट आमचा चाललं. बरं ते सांगायचं म्हणजे कमी म्हणलं तरी असे आम्ही बेरीज लावली तर 3.5 ते 4 लाखाचे पवनी व्हायला. त्याच्यापैकी एक 80-90 एकट्याचाच आहे ओमचा, व्यंकटेशचा. बरं हे काय मी काय म्हणालो, या मोबाईलच्या याच्यामुळं काही मुलांना फायदा होत असेल सोडून द्या. अभ्यास करणारे या 12वीच्या नंतरचे काही मुलं, प्रमाणित मुलं, मेडिकलचे मुलं, इंजिनिअरिंगची मुलं हे. पण बाकी या प्रत्येकाला मोबाईलचं वेळं लागलं. मोबाईलपासून भरपूर नुकसानी व्हायला. तर मला सांगायचं तात्पर्य एक आता आपल्या परिस्थितीनुसार मोबाईल तुम्ही घ्यायला हरकत नाही. पण मित्र हो आणि मुलींनो, मैत्रिणींनो, त्याचा वापर आता याच्यामध्ये आम्ही तर जास्त काही पण बघता, पण कसा वापर करावा हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि अगदी प्रामाणिकपणाने अगदी व्यवस्थिशीर मोबाईल वापरा. घरी न त्रास होताना जे जास्तीत जास्त फायदा देशात सोपे मोबाईल घ्या. जास्त खर्चामध्ये जाऊ नका. बरं सांगायचं म्हणजे अधिकार म्हणून तुम्हाला हे म्हणायचं नाही, एक अनुभव हा प्रामाणिक सल्ला मी तुम्हाला देत आहे बरं का. आणि एवढं